त्यांनी दादाची माझी मॅचिंग काय हा थोडी रानात घातलाय हात वाड्यावरती हलकी फुलकी साडी घातली किट्टूने घेतली ना पाठीमागून त्या शर्टले भारी कितीचं भारी चल हा ते बाय आहे का चला थोडंसं जाऊन येतं झाडा घेऊन येतं थोडं काय केलता बाबा आवडतं बाबा आवडतंय ते मला म्हटलं काय करतो दादा चल दादा बस गाडी बस दादा बस लवकर हा आता कोणते कोणते फुलं घ्यायची की गुलाब बहुत सारे फूल नहीं आते के गुलाब को वो वाला दो कलम केलेले का कलम केलेले हां ना अरे तोडू नको वो नहीं क्या वो 4-5 गुलाब आता है बहुत सारे गुलाब वो वाला नहीं हो गुलाबी कौन सा है दो ना फिर अच्छा फूल वाला दो ना जो जल्दी आएगा वो फूल वाला आपके हिसाब से दे दो कितना अच्छा वाला दो पिंक वाला आवडला तुला बस वो कौन सा फूल है हाँ दो ना कडीपत्ता तो येईल का घ्यायचा अजून कोणता नाही येईल तो येईल ना का 1 रुपये घ्यायचं रोपच नेलं ना ते हा रुपये हा दो नाही हो मत दो हे आपण घेतले ना कोणतं हा हे दोन शो वाला ते आपल्या घरी नाही हे घरी आहे, पण तिकडे नाही ना हा तिकडे घ्यायचे ये वाला और वो जल्दी आएगा और आम केसर वाला दो जल्दी आना चाहिए फुलं पा 900 झाले ना आता 900 झाडं झाले तिकडं वो डालने का आएगा ना लेकिन हाँ अच्छा ना मम्मी सच बघा एवढे झाडं घेतले एवढे 3000चे झाले तुम्हाला दाखवते तिथे गेल्यावर ना लय गेले माझे जाऊ दे आता काय करता यायला पाहिजे तर गेले जाऊ द्या पैसे काही इथं वर पडला काय करता मला लय मोठेच घ्यावं लागतंय मला थोडेस काम नाही मला आवडत त्याला मी वडापाव घेतलाय मस्त गरम गरम सगळ्याला वाड्यावर खायला ते आले 2 जण वाड्यावर मस्त खावा आम्ही सगळेजण पार्टी करू का वापरू तुम्ही जातो बरं खोल आई तुम्ही खोलून ठेवा जा लवकर आम्ही डायरेक्ट गाड्या घेऊन आलो आज डायरेक्ट आज आली गाडी इकडे कुठे लागली नाही काय नाही चल आली ठुसका झुमका किटलीचं नाव झुमका माझ्या हा पायरी आणलं का मेथीचे कान पण आता कळालं भैमुंग अरे त्या पहिलं पप्पाना भैमुंग लावलेला आहे आमच्या घरचे शेंगदाणे दिले त्यांनी मी दिलेले आणि इकडे मम्मी पप्पा आहेत वाटतात आपण वाटत पडलेले खाली काही मम्मी ते काय दड नव्हते फक्त त्याला थोडस पावडर आलं त्याच्यामुळे पण आलं हा मम्मीने एवढा तोडल्यात आणि 3-4 पहिले खाली पडलेल्या त्या पाय किती पप्पा होते आणि किती मस्त झाड होतं आमचं हे बिचारे आता इतक्या राहिलं किट्टू बाबांनी मिरची लावता काय म्हणते पाणी आता ते पाईप लावतो पाईप तुमच्या हाताचा भैमुग आलाय ना नाही मग हाताच काहीच येत नाही आलाय म्हणलं आलं का हा शेंगा मस्त खायला आपल्याला मग शेंगा अजून येतील ना त्या तिकडे लावले काही हे बा एवढ्या पपया तुटल्या त्या पपया रोग आला त्यामुळे ना एवढे सगळे पपया काढून घेतले सगळ्या झाडाच्या मग ते देऊन टाकायचे कोणाला लागलं पण हे पिकतील तर अजून हे होईल मग ते मध्ये काही ते काय ते मध्ये काही हा येलो कलर आता इथून लावायचे झाड सुपारीचे इथे लावायचे
हा हा असे इथून हे करू ते ना पारा आणावं लागेल. हा पारा इथून झाड तर इकडचे झाड ते सगळे शोचे इथूनच पाहिजे. हा. हा, इथून पर इथं ते नसलं तर चालेल, याचं काय नाही होत. आता हे बांबूच लावली इथं हा, त्या हे दिवशी बाबाचं आणले. हे लक्ष्मी असते, चांगलं असतं. हा तिथं कडीपत्त्यापासून एक लावू, या इथं एक लावू इथं. हे इथं हा तिथे एक लावू. नाही नाही ती एकच भेट येते मोठी. तिकडे टाकायचं चालू. हा? एका जागेवर न्यायचं असं कोपऱ्यामध्ये. तर मस्त मी वडापाव सांगितले मम्मीला गरम गरम. मम्मी किती मोठे वडापाव सगळ्यालाच आणले तर वाटते आता माझ्यामुळे. मी एक सांगितलं आणि याला 2 सांगितले होते. आणि पप्पा कुठे आपले? पप्पाला खायचं होतं ना. पप्पा पाणी पाईप लावायला गेले. बापरे, थँक्यू सो मच. किट्टी तुला खायचं नाही पिल्लू? भूक लागली ना? सुका ए तुला शिकवलं ना आज खायचं. शाळेत चालू आहे वडापावची. ड्रिंक पितो. हा ज्यूस. चला मी पण खाते वडापाव. घेतलं बोलत होता मोठं होतेस असं म्हणलं नको तेवढं घे. बस झालं एवढं छोटं, त्याला मोठीवाली बॉटल नाही दिली तुम्ही. नाही नाही मी देतच नाही आता. तेच मला द्यायचं नाही असं याला काहीच. त्याच्या समोर नका, नाही तर आपल्याला लय बोलन ते. चला वडापाव खा आपण, नंतर झाडं लावा आता. मस्त पा कसं गवत. किट्टू तू इकडे बाई, थांब भाऊ. हा पळू नका कुठंच. काय चालू आहे तुमचं? इकडे दोघं बापले का बघा करते, काम करते. या बायाने इथं इतकं गवत आणून टाकलेलं आहे. लयच कामावाला झाला रे तू. त्या पप्पाला बसता येत नाही वाटते. हे का गवत काढते बिचारे, कधी पण कामच करते वाड्यावर आल्यावर आहे ना. चष्मा लावून आमची भेंडी. पप्पाची मम्मीची रील काढायची इकडे. चला स्टार्ट. किट्टूवर लक्ष ठेवा, किट्टूवर. इकडे बघा काय चालू आहे तुमचं. पप्पा डान्स करा. पप्पा दाखव मला पावती कशी. पप्पाला दाखवते मी गाणं आता. पप्पा एकदा गाणं पाहून द्या. मम्मी बोलते की पहिले डान्सच करत नाही पप्पा. ना चांगला पाहिल्यासारखं डान्स करू ना ना मला नाही काय. दुसरं आहे बारीक बारीक कंबर. आणि इकडे बघा काय चालू यायचं. ते ना फावडं घेतलं तर त्यानं खुरपं घेतलंय. जो बाप करेगा वही बेटा करेगा काम. पाहिलं का पोरग ऐकते का? कशाला टाकलंय ना? हा. तिकडे तर टाकणार काय? थांब थोडासा. अरे एक कपाळ धुवून घेऊ दे ना. पाणी तर होणारच आहे सगळीकडे. आपल्या साईडची कोणाच्या असतील? कोणते आपल्या साईडच्या पप्पाला पहिल्या ठेवलेल्या काढून. अरे इकडे नको, इकडे बारीक बी टाकली. अरे बी टाकली इकडे नको टाकू. बरं घ्या तुमच्या वाला कधी घ्या बाबा. उगाच मला मार. बसले आलो तर आम्ही आता थकून थाकून. खरंच बाबा म्हणले चला आता चहा पिऊत आपण. हा पाऊस आला बोललं. थोडा पडलाय. एकट्याच पडला काय मेवणीकडे पडू नको. ते काय म्हणले माहितीये का, मेवणीवर पडू नको बाबा पाऊस तिकडे नको. काही त्यांचं कामच तसं असतंय. चला आता आम्ही मस्त आलो. पाऊस नाही पाईपला आला. पाणी मारलं ना ओले झाले ते सगळे. हा त्यांनी पाणी मारलं पाईपाने. आम्ही सगळे काम हा ना लय काम केलंय आम्ही दोघांनी. आता चालत विशाल मायरा गेले घरी आणि आम्ही आलो. ते कुत्र्यासाठी पाहावं लागते. तुमचं दारात कुत्रा असते त्याच्यामुळे मग आम्ही लहान गाडी येतात. चला शेवग्याच्या शेंगा आता दुधी एक कट करते आणि एवढ्या शेवग्या शेंगा आणि थोडंसं चिकन तुम्हाला रेसिपी दाखवते. त्याच्यासाठी घेतलाय मी थोडा लसूण अद्रक बाकीची बनते. चला एवढी एक दुधी कवळी मस्त 4 शेवग्या शेंगा आणि आता बनवते मी चिकन. हिरव्या मिरच्या, एक कांदा, थोडं खोबरं, लसूण, थोडी अद्रक. बघा मस्त दुधी शेवग्या शेंगा त्याच्यासाठी मसाला. आता तडका दिल्यावर मी तुम्हाला दाखव. मसाला काढलाय. थोडं खोबरं, आलं, कोथिंबीर, लसूण तुम्हाला दाखवलंय. थोड्या हिरव्या मिरच्या मस्त
भाजी झाल्यावर दाखवेन तुम्हाला आम्ही काय रेसिपी दाखव, म्हणजे एवढीच रेसिपी फक्त थोडी मस्त शेकायला. आणि म्हणतात की रेसिपी तुम्हाला जर पाहिजे असेल तर परत आम्ही दाखवू, पण पूर्ण होऊ द्या, कारण की आज पप्पाला थोडे थकले होते. पप्पानं काय मोबाईल पकडला नाही, त्याच्यामुळे आम्ही लवकर आमच्या कामाला लागलो. आणि तुम्हाला सांगायचं, तुम्ही रेसिपी सांगा, थोडंसं पाणी आता आटू देणार आहे मी. तर पूर्ण सुकी झालं दाखव. आणि मस्त शेवगा शेंगा दुधी सगळं त्याचा आरग उतरला आहे बघा, एकदम भारी. ती भारी झाली भाजी आता. अशी रेसिपी तुम्ही पण बनवा, झणझणीत लय झणझणीत, मस्त चमचमीत झणझणीत, आणि सगळे हे भेटत आहे त्याच्यामध्ये. The next day. मम्मीने घेतलेलं आता सोन्याचं घंटन, हे बघा लय पैसे आलेले आहेत आमच्याकडे. तुला पण घ्यायचं तर घेऊन टाक ग. मी तशीच बोलते मग घरी, तशी तेच पटले घातले इथूनच घेतलेलं चेंज करा. तू आणायला पाहिजे ना मग. काय होतं माहिती काय, बापरे बाप, किट्टू किती मका आणली तो. आईने आणली माझ्या एवढी. काय होतं अगं माहिती तो पण आला ना, त्याने आणली का तू आणली. काय, तू घ्यायला लावली होती ना मग. आईने घेतली छोटा. आईने घेतली. आईची संकट पण नाही आली, माझी संकट आली माझ्या बाळाचं असती. लय पटापट संपत आहे. आहे ना, लय संपत आहे बाळाचं पटापट. मग एवढी मका काय करायची तुला आता? आवय सोलून ठेवलं काय खराब नाही होत माहितीये काय. मग थोडे सकाळी, हा सकाळी एवढी मोठी भाजता राहत असते का. येते. मग जास्तच घ्यायची, मग एकदाच सोलून ठेवायची. आईच्याच घेऊन टाकला मी. दादा एक तर आईचं घेतोय सोललेलं माहितीये का तिचं. हा. असं तुम्ही बी खायचं, पावसाळ्यामध्ये सगळ्यांनी खायचं, पण मका चांगलं असतं. ते गरम गरम असतं तेच मग बरोबर. मग गरम गरमच ना. आता सोलून ठेवते एवढे सगळे. मग गरम गरम. आता बस तेवढी परत दिसतो का. अहो का बरोबर मी करते ना, तुम्हाला काय टेन्शन आहे का. बटाटे टाकू का? हा, टाक ना. टोमॅटोच आहे. खाऊन घेतो मला. आज हाताने काय. हा, मस्त सोलून ठेवले काय हे होत नाही. आपण असेच ठेवली का मग ती खराब होती थोडी, पटकनच लगे हे होऊन ब्राऊन जाते. ब्राऊन ब्राऊन काय? चॉकलेट इज ब्राऊन. हा, असं होऊन जातं मग ते लवकर. येलो 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 काही लय कवळी, बनाना काही लय भारी. इज येलो. म्हटलं लय भारी काय. हा मग. तुम्हाला तर भाजली तरी का पण ते गोड लागत ही मका. मग गोडच लागायची ना. मी कच्ची खाल्ली ना आता. हा, मग आता ह्या दिवसात गोडच राहते, चांगलीच असते ना. माहिती आहे का? पहिली मका गोड नव्हती लागत का? का हो? ती भारी लागायची भाज्यावर खमक लागायची हा, मीठ टाक. गाजर मला नाही आवडत. अशी तळून लय मस्त थोडंसं तूप टाकायचं, मीठ टाकायचं, हा. तव्यावर हिले भारी. आणि त्यानं मग जरा याची रेसिपी दाखवते काय. दाखव ना. दाखवली एकदा दोनदा. त्या दिवशी खूप दाखवलेली राहिली. हा, परत पण मग दाखवली. आवडली असेल ना. उद्या पण काय हे करत. हा. सगळेच अशी करून खात असतात असं नाही. दादा दादा काय करतोय, कधीची चिटिंग चालू दादा. हा चिटिंग म्हणजे त्यांनी सोडलेलं ते दाखवतो है ना रे. दादाला सांगा तुम्ही चिटिंग करू नको, आई सांग. नाही तो म्हणून आई हे मी एवढी सोडली आहे ना, असंच ना. हा. तू काय बोलणारच गाईला एवढी मी शोधली असं दाखवणार. अरे कोकम पण सोलतो माहिती तुला. हा. आणि कोकण ते नाशिकला गेला आता. नाशिक गेलाय पण तो पण सोलतो माहिती तुला. हा ना, कोकम आहे शोधते. बस. आई. हा. जेव्हा झाली तोवर कचरा मी फेकून दिला. बरं जेवण झालं. कोकम कडे भेटत असं भुई मका पण. हम्म. तिकडे पण नाशिकला मका आहे. सगळीकडेच मका आहे. मग त्यांच्याकडे असं. मग त्यांच्याकडे असं त्यांच्याकडे पण मका आहे, सगळ्याकडे मका ते आहे. काय बनाना खायची आवड पाहिजे हर गोष्टीची. पेरूच्या दिवसात पेरू, मकाच्या दिवसात मका, हा हर गोष्टी. पेरू पण आणली आहेत. म्हणजे सगळ्या आंब्याच्या दिवसात आंबे, हा. हे सगळ्यांची आवड पाहिजे माणसाला खाण्याची. शौक ऋतू पाहिजे. ऋतू असते ते ऋतू. आई, हर ऋतूचा आनंद घ्यायचा. हा, हेलिकॉप्टर लावून हे खाली बघ, पाड. हे बघ, असं हे करायचं. हा हे बघ, आई खाली नको पाडले, तू 2-4 खाली पाडले. हे बघ, हे बघ, हे बघ. नाही तर ऑटोमॅटिक पकडतात. हा हलक्या बरे. हाताने, हलक्या हाताने हे करून ठेवून द्यायचं. मग सकाळी जेव्हा लागली तेव्हा एक प्लेट करून मस्त खाल्ल्या जातं. समजलं. दादाची काही चिटिंग चालूच नाही दादा. चीटिंग मारण्यात नाही होत. नाही पण किटून सोले किटून जायला लावली तुला. मग तो बी मदत करतो ना. Oh, guys, full. हा फुल आहे फुल. दादाला पण आवडते पॉपकॉर्न. मग आपण जेवढे खाल्लं का लेकरं सगळे खातात. आपण त्याच्यामुळे पोरांना हे नाही खात ते खाय म्हणायचंच नाही. त्याला सगळ्याची आवड हा द्यायची. आपण लय जे खाल्लं आवड, ते लय खात भारी लागतं होते. दादा, लय भारी हे सगळं. मग बाळ आपलं सगळं खातं असं बोलायचं. दादा हे खाय. आपण त्याच्यासमोर आवडीनं खायचं सगळ्या गोष्टीचा आनंद घेऊन. मग लेकराला लहान पोरं ते पण आनंद घेतात सगळ्या गोष्टी. मग
माझा दादा तर सगळं भाज्या, कारल्याची भाजी पण खातो. कारला पण खातो आहे ना रे? हा. सगळी भाजी खातो, कारल्याची भाजी पण आई खातो. आई मी नुसतं करायला नाही हा, खात. चपाती बरोबर. चपाती कसं बरोबर. खातो? असा कसं खातो? सांग ना. कारल्याच्या भाजीला पण- चपाती सोबत असं तुझं. हा, हा असं नम 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 जे आहे ना? आपण आपल्या घरात ज्या भाज्या बनते ना, तो दादा खातोय. आता खायला लागलो तो, पहिला खातच आई नव्हता. आई माझ्या लहान किती होतं ना पडलंय. हा तेव्हा लहान होतो. कधी म्हणजे तो 2 वर्षापासून सगळ्या भाज्या खातोय बाळा. हा त्याच्या अगोदर तो लहान होता ना. आई टाइम लागते आज तुला काय झालं पण ना, असं पेशल दादाला आम्ही काहीच बनवत नाही. नाही स्पेशल नाही, कधीच नाही. आमच्या घरात सगळं सारखं जे बनन तेच खातं जरा. ते चांगलं असतं. आणि तेच चांगलं असतं. चिटिंग त्यावेळी चिटिंग आलाय मी चिटिंग म्हणजे तो नादी लावतो तुला आणि मग लगेच त्यातून उचलतो नाही टाकतो. बरोबर चला चिटिंग खाली पडेल दादा. बाजूला, मी बाजूला, जात पडेल नाही. ती. हा, खाली खाली प- खाली जात पडतो. नाही म्हणून सांगितलं ना तुला. समजलं. खाली लागते ना, हे बाय खाली पाडले बघ, हे बाई किती पाडले. काय काय ते चॉकलेट नाही खायचं. नाही चॉकलेट त्याला मागितलं द्यावं लागत, एखाद आगे एखाद द्यावं लागत त्याला. पॉपकॉर्न बरं पण चॉकलेट नाही. काय दादा? चॉकलेट पण खाते. कधीच जरा खायचं, असं रोज नाही खायचं. शोन्या. चांगलं नाही रोज नाही, रोज नाही देत त्याला. हा, कधी कधी बाबाने आणलं तरच खातो. नाहीतर आपण- हा आता बंद केली ती आहे ना रे? फळं आणा तुम्ही. काय फळं आणायचं? नारळ पाणी पाजा रोज. नारळ पाणी आणलं होतं त्याला. हे काय? ए काल आपण नारळ पाणी पिलं होतं ना? हा. का आज पिलं होतं? काल मी तुम्हाला पाठवलं होतं संध्याकाळी. हे बघ, माझे एवढं हा झालं पण. किट्टूची एवढी झाली पा. हा. काल सगळ्याला घर पुसलं मम्मी पप्पाचं कपाट पुसला तुला पुसला हा, मग सगळं काम करतो तो. सगळ्यांचं मम्मी पप्पाचं घर पुसलं, कपाट पुसलं. तर तू तेव्हा येत होती घरी तेव्हा मी घरी नव्हती. अरे बाई तू तेव्हा हॉस्पिटल मध्ये होते आणि तेव्हा हा कामं बरोबर केली बरोबर. सगळे. हा तवा केली. गाईस तेव्हा सगळे ब्लॉग नाही दिसत होते ना हा. काय आता तेव्हा मला काय कामं माहिती. आम्ही हॉस्पिटलला होते तेव्हा दादाने लई कामं केली. हा केले असते ते. आणि मग आम्ही म्हणजे सकाळी तेव्हापासून तू लक्षात देतो आले अजून. नाही बा मी नाही लेट दिवसापासून मग भूक लागत होती नाही खात होता काय किती दिवसापासून उपास होता आई नव्हती त्याला खूपच लागत हा होती. बरोबर बाई, आहे. माझ्या बाळाला. तू हॉस्पिटल आपण दोघं पण देवाला तिकडं. काय बोलला? बोलला मला आईला जायला तर तुला त्याने बोल डायरेक्ट आली तू अच्छा, असा बोलला. मग लवकर बरे होऊ का काय? कसं बोलला देवाला? लवकर बरी म्हणून बोलला देवाला का? काय काय बोललं सांग कसं मला. बोलला? कसं हात जोडून बोलला? असं काय बोलला सांग. गाईजला सांग काय बोलला तो. ते हातात ठेव. तिकडं सांग गाईजला. नाही मी बोलला आईला बरा कर तेव्हा महाकाल हा का? अच्छा, पाहिलं का? मग लगेच आले मी ना. बरं झालं. भूकच नव्हती लागत हो बाई, हा, मी आर्मीत खरंच. होते माझ्या बाळाला. अरे लय हुशार तू. अरे माझं झालं पण हा, झालं. हा झालं पाय. तुझ्यापेक्षा जास्त सोडले पाहिजे किटू. रुचीच व्हायचं. हे एवढे किट्टू न बापरे. सगळे पॉपकॉर्न किट्टूचे. एवढे कामं केले बघ किट्टूने. आणि आईची ओळख आईचे लय थोडे ते काय एवढ्याच आहे आईची. एवढं हे केले हा. हे सगळं पॉपकॉर्न मी काहीच नाही केलं. माझ्या किट्टूनं पूर्ण ही मेहनत केली. हे बघा एवढी मेहनत माझ्या किट्टूची. आता ठेवून देते हा मी फ्रीजमध्ये. बाळ झोपले आणि ऑफिसला जायचंय. आता काय करावं सांगा. आणि सगळं काही नाही आवरलंय. आणि आता बाळ कधी उठते काय माहित. कारण की त्याला जर आम्ही नाही घेऊन गेले आता झोपेल हे बाई. टेन्शन आहे. हा, नाही घेऊन जावा तर इतकं टेन्शन आहे की तुम्हाला मी सांगू शकत नाही. इतकं मला ओरडन मला लय धक्का आहे. आता त्याला उठायचं मी हे करते. झोपते त्याला. आज सुट्टी माझ्या बाळाला. सकाळी काय केलं, सकाळीच उठलं. शाळेत सुट्टी होती स्कूलला, तरी पण लवकरच उठलं. मला बोललं लवकर आंघोळ वगैरे घाल, आपण तू एक्सरसाइज कर, मी तोपर्यंत होमवर्क करतो. म्हटलं चालेल. आणि मग आता झोपलं दुपारचं. अभ्यास केला पण ते. हा, होमवर्क केलं, हे सगळं काय केलं. तर आता काय करावा, जावा त्याला बघते मायराला, त्याला काय करते त्याला म्हणते बाळाला हे करा काय थोडंसं. आपण आल्यावर जा ना म्हणते. हा, आपण आल्यावर जा म्हणा मग तुम्ही. कोणाला द्यायला हा एवढी घाई काय नाही. त्यांना काय माहिती, त्याला बोलून बघते आता. काय? बोलून बघ त्यांना. हा ना, काय करायचं. तुमची टोपी आणले, भाजी व्हिडिओ काढले खरं. हा? तुमची टोपी आणि हे बघा काय हो आपलं पप्पा आमच्या आज पण पिकली. मग पिकली ना. तिथून आला खायला ना, आज पण एक पिकली मस्त. ते पाहिली तेव्हा नाही तर सडली असते ती. हा ना, लाज पण एक पिकली. आणि आता आम्ही मस्त जातो, थोडस बघतो पप्पांनी. त्यांना जायचे बाहेर मायराला निशाला हॉल बुक करायला. तर बघू आता काय काय चाललंय काय नाही. बघू त्याच म्हणजे हॉल बुक करायचा आहे. बघू आता कुठं भेटतो आम्हाला चांगलं.
बाळ उठल्याशिवाय काय जाता येत. बाळ उठूस तर वेट करणे. बाळ उठलं का कारण की तिला लय दिवसाचं उठतंय. आई तिकडे माझे फ्रेंड वाट पाहतात. बरेच दिवस झाले घेऊन नाही गेले का? हा ना त्याला त्याच्यामुळे- खेळायला तिथं बॅट बॉल आहे ना हम्म. त्या ऑफिसला तर तिथं घेऊन जायचं म्हणजे. अगं बाई उठलं का काय? नाही उठलं नाही झोपले उठल्या माझ्या बाळाची बॉल मला आम्हाला ठेवावं लागतं. किती ते बॅट बॅटी ते बॅट आहेत आमच्या बाळाच्या म्हणजे राजाचे. आणि माझ्या राजाला सोडून आले का त्याला सोडून आलो ते झोपेला होता ना. झोपला होता. आणि मग म्हटलं जाऊ दे झोपू द्याचा वाईट. त्याला किती राग आला तर चालेल. तर आता मला अंधार झालाय आता जावं लागेल थोड्या टायमाने. जेव्हा 6-7 वाजले. हा 7-7:30 वाजता हा ना आता निघतोय आम्ही थोड्या टायमाने. कारण की बाळ झोपलं होतं. म्हटलं जाऊ दे झोपू द्या त्याला. आता आपण उठवा त्याला तर बरं नाही वाटणार. उद्या तरी पण उद्या सुट्टी द्या बाळाला. उद्या रविवार आहे. अरे बरं उद्या मग काय टेन्शन नाही. पण आज आता गेल्यावर आपल्याला तो गेल्यावर आता भांडणच करीन आमचं. मला घेऊन काऊन नाही गेली. कारण की शनिवार रविवार त्याला बोललेली. शनिवार रविवार त्याला घेऊन जायचं. उद्या आणायला उद्या खेळायला घेऊन. उद्या लवकर जायला हा ना लवकरच हे करावं लागेल. दादाचा बॉल ठेवून देते. हा मग दादाचा बॉल ठेवून देते. आई माझे बॉल तू आणलं का नाही असं. बॉल का लहान इकडं ते घरी लय मोठी बॉल आहे. हा ना कटी झालं मी उठला नाही. काय झालं तर तू सुचू गेला आणि बाबाने तू ऑफिसला गेली. बहाण्यानं गेली मग किती रडलास? लय रडला? हा डोळे सुजलेले दिसायले दादा. खरंच नाही झालेले. लय रडलेला. सॉरी हा दादा सॉरी. उद्या घेऊन जाते हा शोना. सॉरी काय माझ्यासाठी. चल मी आणाय पाठवलं बाबाला मी वर अरे आले. रोज छोटा झाला. अरे दादा मला खालून वरती चढता येत नव्हतं. बाबाला म्हणलं घेऊन या चल. हा चल बाहेरच बाई लय रडलं ग.